टाळी. त्यांना भूक लागली आता. या कार्यक्रमासाठी आदरणीय देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त जो संपूर्ण कार्यक्रम होता यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे जीवाभावाचे सहकारी नामदार जयाभाऊ गोरे, आमदार गोपीचंदजी पडळकर, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, आमदार पृथ्वीराज बाबा आणि माझे बंधू प्रमानंद पडळकर आणि सर्वच प्रमुख मंडळी. आता कार्यक्रमाला बराच वेळ झाला. जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, माता भगिनी आणि पत्रकार भावांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा वाढदिवस संपन्न होत आहे आणि मला वाटतं की अनेक सामाजिक उपक्रमानं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खेड्यापाड्यात आणि शहरामध्ये जर कोणत्या राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा होत असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात तर त्याचं सुद्धा नाव देवाभाऊचं आहे. हे आता सगळ्यांना मान्य करावं लागेल. बाकीच्या वाढदिवस आले गेले, काही लोकांनी चिंता केली नाही, परंतु या वाढदिवसाला रक्तदान शिबिर असेल. आमचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा यांनी रक्तदान शिबिर 2-3 घेतली, सगळ्या जिल्ह्यामध्ये झाली. आता या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष बाबांनी बोलत असताना सांगितलं की आम्हाला नेमकं या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं हा जिल्हा उभा करायचा. हा जिल्हा तसा प्रस्थापितांचा, पण पहिल्यांदा विस्थापितांनी या जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या वाड्याला खिंडार पाडण्याचं काम केलं. बाबांनो, मी तुम्हाला धन्यवाद देतो की गोपीचंद पडळकर सारखा एक खेड्यातला पोरगा तुम्ही त्याला मायेनं उभा केला आणि तो तुम्ही जी त्याला माया लावली, जे तुम्ही त्याला प्रेम दिलं, तीच माया, तेच प्रेम आणि गावगाड्याच्या मातीचा सुगंध घेऊन हा माणूस उभा राहिला. पण या माणसानं प्रस्थापितांना दाखवून दिलं, अरे मी शेळीचं दूध प्यालूया पण डरकाळी वाघासारखे आहे, हे मात्र विसरू नका. हे खरंच दाखवून दिलं. आज दोघे भाऊ राम लक्ष्मणासारखे काम करत आहे. जतमधनं गोपीचंदजी आमदार झाले आणि जसं ते आमदार झाले तसं अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. आता मला काय लोक म्हणतात, जयाभाऊ तुम्ही त्याच्यावर असतंय, ते लय बोलतय, लय मोठ्यांना शिव्या देतय, हे भाऊ बरं नाही, तुम्ही त्याला सांगायला पाहिजे. मी म्हणलो तुम्ही आम्हाला लय हाणलंय, आता असं ते शिव्या द्यायला लागलंय, अजून ते पुढच्या स्टेजवर जायचं आहे. मी जावा असं म्हणणार नाही, पण मला बरं वाटतंय जयाभाऊ, कारण गोपीचंद पडळकर असेल, मी असेल, जयाभाऊ असेल, आम्हाला वारसा काहीच नाही. आमचा बा आमदार नाही, खासदार नाही, कारखानदार नाही, काही नाही. अरे वारसा नसणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊने बरोबर घेतली आणि प्रस्थापितांचे वाडे उद्ध्वस्त केले, पाडले. सगळे म्हणतात गोपीचंद पडळकर रोज चर्चेत असते. अरे आम्ही एवढ्या लोकांना घायला आणलं या, आता ती गोपीचंद पडळकरला घेरायला बघती, त्याला घेरलं, मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत असतोय बागेत. आता परवा सगळ्या चर्चा चालू आहेत. मला काय म्हणलं, ते लय वाईट शिव्या देतोय, आई वर्ण शिव्या देतोय. अरे म्हणलं ही गावाकडची भाषा आहे, पारावर आम्ही या शिव्या रोजच देतोया, तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या. अजून खऱ्या शिव्या आमच्या खिशात आहेत, त्या बाहेर काढल्या तर तुम्ही तोंड दाखवणार नाही. पण काही असू दे, बादर निघाला.
मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमारा चलता है आपका नहीं चलता, हे बरोबर दाखवत गेलं. आडवाड आडवा आलं, मी नाव घेतलं नाही, आडवाड म्हटलो नाही, तुम्ही आणि काही तर म्हणशीला. अरे हे म्हणतात ह्यांना सत्तेचा माज आला. अरे 50 वर्ष सत्तेचा माज तुम्हाला आलेला होता आणि तो सत्तेचा माज खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता. हा खऱ्या अर्थानं इतिहास लिहिला जाणार. जयाभाऊ मंत्री झाल्याबरोबर भाऊच्या सगळी गडी जागे झालं. जागे कोण झाली? जे 50 वर्ष सत्तेत होती ते सगळे चक्रव्यूह करायला लागले. सगळ्यांनी घेरायचा प्रयत्न केला. अरे जयाभाऊ असेल, गोपीचंद असेल, मी असेल, आम्ही पहिलंच फाटकाय, आमचं काय फाडणार आहे सा? पण तुमचं आम्ही जर फाडायला लागलो ना तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तोंड दाखवायला. आणि म्हणून इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना, माय माऊलीला सांगतो की गोपीचंद पडळकर हा एकटा नाही, या महाराष्ट्रातला बहुजन समाज हा गोपीचंद पडळकर यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. आता काही लोकांना वाईट वाटत असेल, ते लय तोंड सोडायला लागलंय. अरे तुम्ही 50 वर्ष सोडलं, आता खमक्या कुठेतरी उभा राहिला, तुम्हाला सडेतोड उत्तर द्याला. आणि म्हणून निश्चित मी गोपीचंदला धन्यवाद देतो. रात्रंदिवस धावणारा एक युवा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं आलं. आमच्या बरोबर आदरणीय भाऊ हे खांद्याला खांदा लावून उभा आहे. आमचं तर तिघ चौघ आहे आम्ही. असा सुगाव कुठं काय लागला की आम्ही लगेच हातात हात घालतो. अरे कुणाला, आता मी बातमी ऐकली भाऊ, 2 दिवस चालली, 6 मंत्र्यांच्या विकेट उडणार. या आत्ताच्या कलियुगातल्या संजयला स्वप्न पडलं. तो काही महाभारतातला नाही. मला एक कार्यकर्ता आला आणि म्हणला सकाळ सकाळी भाव उठ, 6 मंत्र्यांच्या विकेट पडणार. अरे म्हणलं तू ऐकलंस कुठं? म्हणला टीव्हीवर. मी म्हणलो बहुतेक संजय राऊत आता कोमोडवर बसूनच मुलाखत देते का काय, 6:30 वाजलेले होते. अरे हे सरकार भक्कम आहे. हे सरकार या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात आहे. देवाभाऊच्या नेतृत्वाखाली हे सरकार समाजासाठी रात्रंदिवस काम करत आहे. तुम्ही कितीही देव पाण्यात घातलं तरी सुद्धा तुमच्या तोंडाला आता यश येणार नाही. कारण मी ऐकलंय त्यावेळी संजय राऊत म्हणायचे आम्ही 25 वर्ष सत्तेवर राहणार. अरे 25 महिने तू राहू शकला नाहीस. आणि म्हणून मला खात्री आहे की देवाभाऊचं सरकार, मी 25 म्हणणार नाही, पण पुढच्या वेळी सुद्धा देवाभाऊचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती असणार. आम्हाला अभिमान आहे त्या सरकारमध्ये. एक बहुजन समाजातला 18 पगड जातीतला एक सामान्य व्यक्ती आज तिथे मंत्री म्हणून आज त्या सरकारमध्ये काम करत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रस्थापितांना जयाभाऊला घेरण्याचा प्रयत्न केला, पण एक सामान्य कुटुंबातलं पोरगा, दुष्काळ पट्ट्यातलं पोरगा नुसतं मंत्री झालं नाही तर ग्राम विकास खात्याचं मंत्री झालं. अरे हे देवाभाऊचे क्षण आहे. अशी माणसं देवाभाऊने जपली आणि अशी माणसं जपली म्हणून बाबा पडळकर असेल, भाव असेल, मी असेल, आम्ही राजकारणामध्ये टिकलो. नाहीतर बाबा सदाभाऊ दुसऱ्यांदा दिसला असता का? पहिल्यांदा आमदार झाला, मंत्री झाला, नंतर सगळ्यांना बाबा वाटलं गडी आता इसकाळला, पण दुसऱ्यांदा सुद्धा आमदार झालो,
भाव म्हणून आता जॅकेट घालायला लागलो. आता तिसऱ्यांदा काय होतंय बघूया. आता तिसऱ्यांदा काय होतंय म्हटलं की काय घडी आमच्या जिल्ह्यात झोपायची नाही. बरोबर आहे का बाबा? पण मला खात्री आहे मी खानापूर आटपाडी या मतदारसंघातल्या जनतेला सांगतो की गोपीचंद पडळकर हे जरी जतचे आमदार असले तरी खार जशी आकाशी भरारी घेते पण तिचं लक्ष पिल्ल्यापाशी असतं. गोपीचंद पडळकरांचं लक्ष हे खानापूर आटपाडीवरती आहे. येणारे जिल्हा परिषद पंचायत समित्या त्या ताकदीनं लढवायचे. आणि मी भाऊ तुम्हाला सांगतो, तुम्ही देवा भाऊला सांगा की आमचे आता तरुण अध्यक्ष आहेत. यावेळी सांगली जिल्हा परिषदेवरती महायुतीचा झेंडा फडकलेला असेल. अजिबात शंका बाळगू नका. एवढी एकसांगपणानं या निवडणुकीमध्ये आम्ही जाणार आहोत. धन्यवाद. बराच वेळ झालाय. अजून पडळकर साहेबांना तुम्हाला ऐकायचंय. दररोज तर त्यांना ऐकता या. टीव्ही लावलं की पडळकरच दिसत या, दुसरं कोण दिसेना. म्हणजे दुष्काळ भागाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भातुरकी गाजवून जर कुणी नेला असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर. मी त्यांच्या ऋषी कार्यकर्त्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. का आता काय म्हणतील सदाभाऊ त्याचं कौतुक करत होते. कशासाठी कौतुक करतो? अरे नेत्यासाठी जीव वळून टाकणारे कार्यकर्ते या महाराष्ट्रात कुणाकडे असतील तर ते फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहेत. आणि त्यामुळं हा निधड्या छातीचा वाघ कार्यकर्त्यांच्या बळावरती प्रस्थापितांच्या छाताडावरती पाय देऊन उभा राहिला. या आपण सगळे त्याच्या खांद्याला खांदा लावून उभा राहाव्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. इथं थांबतो. धन्यवाद. यानंतर विचार जरी बाळूमामाचा असला तरी सांगितला वेळ पडली तर बाळूमामा व्हायचं म्हणून ठकास ठाक आदरणीय गोपीचंद पडळकर बोलतात. एकदा हातवरती जोरदार टाळी. आज खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये मान खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यातला बोराटवाडी सारख्या एका छोट्या गावातला ज्यांचे वडील रेशन दुकानदार होते अशा सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक तर्नाबांड पोरगा मान खटावच्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये उतरतो. मान खटाव तालुक्यातला दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याची शपथ घेतो आणि आज त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व भागामध्ये पाणी देण्याचं पवित्र काम करतो. आणि असा तरुण एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य होतो. आणि आज आपल्या समोर जे गावगाड्याशी संबंधित खातं आहे अशा खात्याचा मंत्री म्हणून उपस्थित होतो. असे माननीय जयाभाऊ आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजवून आपल्या तालुक्याच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करूया. शेतकऱ्यांच्यासाठी शेकडो केसेस अंगावरती घेणारा, शेतकऱ्यांच्यासाठी अनेक वेळा जेलमध्ये जाणारा, शेतकऱ्यांच्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढणारा, सरकार बरोबर त्या काळामध्ये 2 हात करणारा आमचा सहकारी मित्र आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सम्राट बाबा, माजी अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा, माझे बंधू आणि या खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी रात्रंदिवस काम करणारे माननीय ब्रह्मानंद पडळकर सेठ, या तालुक्याचे भाजपाचे आमदार माननीय दाजीसेठ पवार, माननीय बाळासाहेब एरंडे, माननीय संदीप बाबा, आटपाडीचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय दादासाहेब हुबाले, आपल्या विसापूर सर्कल मंडळाचे अध्यक्ष माननीय राजोपाध्याय साहेब, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, निलेश पाटील असतील, संग्राम
भैया असतील, माननीय माणिक काका असतील, हे जे सगळे मंडळी आहेत. आता वेळ खूप कमी आहे त्यामुळं सर्व मंडळीची नावं घेत नाही. पत्रकार मित्र आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. खरं तर आज 22 तारीख आहे. महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा, उपेक्षितांचा, वंचितांचा आवाज, 18 पगड जातीला न्याय देणारा, बहुजनांना सोबत घेऊन काम करणारा, या महाराष्ट्रातला दुष्काळाला भूतकाळ करणारा आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि तरुणाचा हृदय सम्राट माननीय देवाभाऊचा आज वाढदिवस आहे. आपण सर्वांच्या वतीनं पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घालूया की महाराष्ट्राला निष्कलंक, चारित्र्य संपन्न, धुतल्या तांदळासारखा आणि महाराष्ट्राची दिशा बदलणारा, महाराष्ट्राचा नवशिल्पकार म्हणून देवाभाव हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. त्यांना उदंड आयुष्य मिळावं अशी पांडुरंगाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो. पांडुरंग हा गोरगरिबांचा, उपेक्षितांचा, वंचिताचा देव आहे. देशातले रांजल्या गांजलेली लोक पांडुरंगाला येतात आणि मागच्याच 8-10 दिवसापूर्वी पांडुरंगाची वारी झाली. आणि मित्रांनो, तुम्ही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील टीव्हीच्या माध्यमामध्ये, चॅनलवरती, युट्यूबवरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती. आणि पहिल्यांदा असं घडलं, माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जयाभाऊंनी असं काम केलं की या वारीमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांची सेवा करण्याचं पुण्य काम हे जयाभाऊंनी केलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजून जयाभाऊंना आणि देवाभाऊंना धन्यवाद देऊया. वारी तर परंपरेनं चालत आली आहे. जगामधलं हे एक आश्चर्य आहे. जगातल्या लोकांना उत्सुकता आहे. अरे बाबा, एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर तुम्हाला निमंत्रण द्यावं लागतं, पत्रिका छापावी लागते, फोन करावा लागतोय. आताच्या काळात व्हॉट्सअपवरती किमान तुम्हाला निमंत्रण द्यायला पाहिजे. साधा आपल्या घरात लग्न असलं तर पाहुणे रुसतात, घराची पूजा असली पाहुणे रुसतात. आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला बोलवलं नाही. अरे पण या जगातला एकमेव असा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाची पत्रिका निघत नाही, ज्या कार्यक्रमाला निमंत्रण द्यावं लागत नाही. तुम्ही या आषाढी वारीसाठी या असं सांगावं लागत नाही. लाखो लोक त्या वारीमध्ये येतात. त्या वारीमध्ये वारकऱ्याची सेवा करण्याचं पुण्य काम देवाभावना आणि जयाभावना लाभलं. हे तुमच्या मागच्या कितीतरी जन्माचं ते पुण्य असावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. अरे वारीमध्ये एवढे वारकरी येतात, वारीमध्ये कुठं राहायचं, त्यांच्या शौचालयाची व्यवस्था, त्यांच्या आंघोळीची व्यवस्था एवढं कधी होत नव्हतं. मी पंढरपूरला वारीला गेलो होतो, मी त्या लोकांचं ऐकत होतो. 2-3 कार्यक्रमामध्ये मी देवाभाऊंच्या आणि जयाभाऊंच्या सोबत होतो. त्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. पुण्यातून, आळंदीतून निघाल्याच्या नंतर वारकरी उघड्यावरती राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी मोठमोठे मंडप, ज्या मंडपामध्ये हजारो लोक मुक्काम करू शकत होती, मला वाटतं 54 ठिकाणी अशी व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून जयाभाऊंनी, देवाभाऊंनी केली होती. वारकरी आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी आंघोळीची व्यवस्था, स्नानगृहाची व्यवस्था इतकी मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा झाली होती. त्यांचे दवापाण्याची सोय, डॉक्टरांची सगळी व्यवस्था आणि याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री चरण सेवा म्हणून वारकऱ्यांचं पाय दाबण्याची व्यवस्था, मॉलिश करण्याची व्यवस्था जयाभाऊ तुम्ही केली, देवाभाऊनी केली. पहिल्यांदा असं घडतंय की वारकरी पायाला हात लावून घेत नव्हते. ते म्हणाले आम्ही इतकं चालतोय तर आमची सेवा मग आम्ही काय केलं देवासाठी. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, युवा कार्यकर्ते लावले होते, त्यांनी विनंती केली की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की तुमची चरण सेवा आम्हाला करायची आहे. लाखो वारकऱ्यांची चरण सेवा ही आपल्या सरकारच्या माध्यमातून झाली. हे पहिल्यांदा घडतंय आणि ते भाग्य जयाभाऊंना मिळालंय. जयाभाऊ सोलापूरचे पालकमंत्री आहेत. मी परवा बोलताना त्यांना म्हणालो की तुम्ही देवभूमी आहे ती, पंढरपूरचा पांडुरंग हा पंढरपूरला आहे, अख्ख्या जगाचं लक्ष तिथं आहे. जर्मनीची वगैरे रशियाची लोक आता वारीमध्ये आली होती. पंढरपूरचा पांडुरंग सोलापूर जिल्ह्यामध्ये, सिद्धरामेश्वर सोलापूर शहरामध्ये, अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं पवित्र मंदिर आहे. इकडं आलं का महालिंगराय आहे हुलगंदीला, कुंडूरला बिरोबा आहे, तिकडं आपल्या आरणला आपल्या सावतामाळी यांचं पवित्र मंदिर आहे. कितीतरी अशी पवित्र ठिकाणं सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि अशा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद
जयाभाऊंना मिळालंय हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टीमध्ये हे होऊ शकत नाही. कारण तुम्ही बघा, विचार करा ना, सामान्य कुटुंबात म्हणजे भाजप कोण आहे? भाजप अशी पार्टी आहे की ज्या पार्टीला कार्यकर्ता मालक आहे. तुम्ही दुसऱ्या पार्टीचा विचार करा, मुलायम सिंगाची पार्टी, समाजवादी पार्टी, पुढचा वारस अखिलेश यादव, सहज सांगू शकता तुम्ही. इकडे आता लालू प्रसादांची पार्टी, त्यांचा मुलगा वारस आहे. इकडे बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचा मुलगा वारस आहे. इकडे बारामतीकरांची पार्टी, त्यांचं तुम्हाला सगळं गणित माहित आहे. हे ठरलंय प्रत्येकाचं. परंतु भारतीय जनता पार्टीचा उद्याचा कोणी अध्यक्ष आहे भाजपमध्ये कुणीच सांगू शकत नाही. म्हणजे ही एकमेव भारतामधली कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आणि अशा कार्यकर्त्याच्या पार्टीचा संवाद मेळावा हा आपल्या इथं बिट्यामध्ये होतोय. तर या मेळाव्याला भाऊ आलेत. भाऊ, आता तुम्ही आमच्या सोबत ठामपणे राहणार आहे ते आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्यांना बळ येत आहे. कारण एवढा डॅसिंग तरुण तडफदार मंत्री आणि आमच्या जवळचे एकदम जीवाभावाचे, आणि त्यामुळे आम्हाला कुठली कसली अडचण येणार नाही हे आमच्या खानापूर तालुक्यातल्या, आटपाडी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना वाटतंय. खानापूरमध्ये हे जे सगळे जे लोक आहेत का नाही, यांच्या पाठीमागे ठाम उभं राहण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्ही 100% आमच्या बाजूने ठामपणे उभा राहाल याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही, अजिबात आम्हाला चिंता नाही. आमचा दुष्काळ हटवला देवाभाऊनी. अरे शक्य नव्हतं. नागनाथ अण्णा नायकोडे आम्ही शाळेला असताना त्यांची पाणी परिषद व्हायची आटपाडीला. त्यामध्ये खानापूर, तासगाव, कवटेमंकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा, आटपाडी, इकडे कडेगाव, नंतर तुमचं मान, खटाव, फलटण, माळशिरसचा अलीकडचा भाग, कोरेगाव, इतक्या सगळ्या तालुक्यातली लोक आटपाडीला यायची आणि पाणी परिषद व्हायची. आणि त्या पाणी परिषदेमध्ये आम्ही शाळेला असताना भाषण ऐकायचो की कृष्णा नदीचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे. अरे आमच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडायचा की आटपाडीतनं भिवघाट चढल्यावर मग खानापूर येत आहे, खानापुरातनं पुढे गेल्यानंतर परत एक डोंगर उतरल्यानंतर तिकडे कृष्णा नदी येते, हे पाणी आम्हाला कसं काय मिळणार? लोक म्हणायचे हे कसं काय शक्य आहे. परंतु नागनाथ अण्णांनी हे आम्हा सगळ्या लोकांच्या मनामध्ये स्वप्न पेरलं आणि देवाभाऊनी हे सत्यामध्ये उतरवलं. धन्यवाद देतो आम्ही देवाभाऊना. दुष्काळी तालुक्यातली लोक, त्याला अनेक लोक सांगा आम्ही हे केलं आम्ही ते केलं. देवाभाऊ 2014ला जर मुख्यमंत्री झाले नसते तर या महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यांचा दुष्काळ मिटू शकला नसता. नाहीतर आधी 50 कोटी, 100 कोटी, 150 कोटी. अरे 150 कोटीत काय करायचं? ह्या वड्यापासून त्या वड्यापर्यंत सुद्धा उकरणं होत नव्हतं. 150 कोटी आले का नुसते ते कॉन्ट्रॅक्टरचेच पैसे जायचे. देवाभाऊ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान सिंचाई योजनेमधून मला वाटतं तेव्हा 49,000 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी आणले आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या या तालुक्यांचा दुष्काळ कायमचा हटवण्याचं काम केलं. आता टेंबूला 7,000 कोटी तुम्ही दिले. देवाभाऊ तेव्हा जलसंपदा मंत्री होते. परंतु भाऊ, मला तर तुमचं एवढं कौतुक वाटतंय. मला आठवतंय तेव्हा ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि तुम्ही बोट आणली होती तिथं आणि त्या दुष्काळी तालुक्यात बोटिंग झालं, त्याची मोठी न्यूज झाली होती. आज तुम्ही तिथं तारडी योजना कंप्लीट केली. तिथं आज उरमोडी योजनेचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. तिथं जिया काट्यापूरचं तुम्ही काम अंतिम टप्प्यामध्ये आणलंय. टेंबू नव्यानं तुम्ही 7,000 कोटी घेतले, त्यातलं बरंच पाणी हे खटावानी मांडला जाणार आहे. पण तुम्हाला अजून टेंबू योजनेचं किंवा तारडीचं जनक वगैरे कोणी म्हणत नाही. अजून त्या जागा रिक्त आहेत. तिकडे सांगोल्यात पण पाणी गेलं, तिकडे पण कुणी जनक नाही. कडेगावला कोण आहे का बाबा? तुमच्या योजनेत जनक बिनक काय नाही ना अजून कुणी. महाराष्ट्रामध्ये इतकं सगळी कामं झाली, परंतु जे काम देवाभाऊनी केलंय ते काम दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्याला जमलं नाही. मी देवाभाऊचं कौतुक का करतो? आज वाढदिवस आहे त्यांचा. अरे महाराष्ट्राला मिळालेला हा कोहिनूर हिरा आहे आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा माणूस आपण जपला पाहिजे. त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जातं. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये जातीवाद होतो तेव्हा टार्गेट करण्याचं काम केलं जातं. मी विधानसभेमध्ये माननीय सदाभाऊंनी मी एक विषय आणला होता. काय विषय आणला होता? दूध भेसळ होतीये. सभागृहामध्ये आम्ही सगळ्या आमदारांची भाषणं ऐकायचो की दूध भेसळ होतीये. आमचा शेतकरी म्हणतोय दुधाला दर पाहिजे, दुधाला आमच्या दर मिळाला पाहिजे. आमची आई, आमची बहीण, आमचा वडील, आमचा भाऊ रात्रंदिवस शेतामध्ये राबतोय आणि मग संध्याकाळी धारा काढतोय, सकाळी धारा काढतोय, शानघाण काढलं, त्याला वैरण घाललं, त्याला पेन बळून घाललं.
त्याचा दिवस रात्र त्यामध्ये जातो आणि मग त्याला 30 रुपयाचा दर मिळतो. म्हणजे फॅटवरती आहे तो दर, 30 असेल, कुणाला 35 असेल, कुणाला 40 असेल. परंतु जेव्हा आमचं 1 लिटर दूध तिथं जातं तेव्हा हे प्रस्थापित डेअरीवाली लोक त्याचा 5 लिटर 7 लिटर 10 लिटर करतील. आम्ही तुम्हाला दाखवला. कोण आहे ती लोक? महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये काम करणारे शेतकरी कोण आहेत? नंबर 1 ला मराठा समाजाचा शेतकरी आहे. शेतकऱ्याला जात नसते, परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, अरे या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण करताय? कुणाच्या डेऱ्याच्या महाराष्ट्रामध्ये? या प्रस्थापितांच्या डेऱ्या आहेत. 1 टँकर गेला का त्याचा 2 टँकर करणं, 1 टँकर दूध गेलं का त्याचं 3 टँकर करणं. कसा दर मिळणार शेतकऱ्याला? कोण नुकसान करताय तुमचं? सरकार करताय? सरकार नुकसान तुमचं करत नाही. हे जे दूध डेअरीवाले आहेत 1 लाख लिटर 1.5 लाख लिटर 2 लाख लिटर 5 लाख लिटर, अरे मसरत एवढी नाहीत, गया तेवढ्या नाहीत. मग एवढं दूध होतंय कुठला? केमिकलनं तुम्ही दूध तयार करताय. इकडं शेतकऱ्यांचं नुकसान करताय आणि तिकडं जो दूध त्याला पैसे देऊन दूध घेतोय त्याच्या आरोग्याची हानी करताय. या सगळ्या विषयाकडे तुम्ही आम्ही बघण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आम्ही बघा. जयभाऊकडे माझी विनंती आहे, मी 2 मिनिटच बोलतो. भाऊ, तुमच्याकडे इतकं मोठं खातं आलंय आणि गावगाडा सुजलान सुफलान करण्याची जबाबदारी मोठी तुमच्याकडे आली आहे. आणि मी तुम्हाला 2-3 वेळा बोललो, तो विषय तुम्ही मनावरती घ्या. गावामध्ये जी मोठी गाव आहेत तिथं 12 बलुतेदार लोक खूप राहत आहेत. 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत आहेत. 3री पिढी गेली, 4थी पिढी गेली, त्यांचं घर मोठं झालं नाही आणि त्यांना अंगण नाही. एखादा लग्नाचा कार्यक्रम करायचा तर त्याच्यानं 50,000 1 लाख रुपये मंगल कार्याला द्यायला नाहीत. आमच्या विट्यामध्ये तर मंगल कार्याला 1 लाखाच्या खाली मिळतच नाही. आणि म्हणून ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा अशी एक योजना आणा की गावगाड्यातल्या गरीब माणसाला स्वस्तामध्ये 5,000 रुपयात 10,000 रुपये चांगलं मंगल कार्यालय उपलब्ध होऊ शकतं. पहिल्यांदा 200 100 पहिल्यांदा प्रयोग करा आणि मग जर ते योग्य वाटलं, लोकांना त्याचा जर चांगला फायदा झाला तर ती योजना तुम्ही राज्यभर लागू करावी. ही योजना जर तुम्ही लागू केली तर गरीबाच्या घरातलं सुद्धा लग्न हे चांगल्या मोठ्या कार्यालयामध्ये होऊ शकतं. आणि तुम्ही हिंमतवान आहात, तुम्ही धाडसी आहात. तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेला पायाखाली तुडवलंय. 1दा नाही 2दा नाही 3दा नाही 4 वेळा तुडवलंय. मंत्री झाल्यानंतर आता सदाभाऊले पोटात कळा उठल्या. लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही त्यांचं बाप निघाला. तुम्ही शांत राहून असा गेम करून टाकला की आता वाचवा 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 म्हणायची वेळ लोकांच्या वरती आलेली आहे. अरे गरीब घरातला एखादा माणूस आला का त्याला काय करायचं? प्रस्थापित व्यवस्थेचं ठरलंय, त्याला पहिला बदनाम करा, त्याला एकदम चिल्लर करून टाका. अरे तुमच्या 3-3 4-4 पिढ्या त्यामध्ये गेल्या तरी तुम्हाला कोणी बदनाम करायचं नाही. परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कोणी माणूस आला, तुमच्या विरोधात आवाज उठवायला लागला तर त्याला डॅमेज करून टाका. त्याच्या चारित्र्यावरती संशय घ्या, त्याला काहीतरी नावं पाडा किंवा त्याच्यावरती कुठंतरी गुन्हे दाखल करा. अशा पद्धतीचे प्रकार सुरू राहत आहेत. भाऊ, आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. आम्ही काय फार मोठे कुणी आहेत अशातला भाग नाही. देवाभाग तर सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत. सदाभाऊ असतील, मी असेल, आम्ही तुमच्या बाजूनं कायमस्वरूपी कधी कसलाही प्रसंग येऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे. तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही. आम्ही छातीचा कोट करू. देवाभाऊसाठी तर आम्ही बाजीप्रभू सावरकर लढायला आम्ही तयार आहे. जोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे म्हणले, माझा राजा जोपर्यंत गडावरती जात नाही, छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत गडावरती जात नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही, तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही. आम्ही असे लढणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही तुमच्या सोबत ठामपणे आहे, देवाभाऊंच्या सोबत ठामपणे आहे. काय लोकांना वाटत असेल गोपीचंद असा बोलतो, गोपीचंद तसा बोलतो, आज मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही. 25 तारखेनंतर कोण म्हणले आम्ही असं करणार आहे तसं करणार, ठीक आहे, तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो. माझ्या भूमिका स्वच्छ असतात, माझ्या भूमिका स्पष्ट असतात. परवा मी रायगडला गेलो. रायगडला गेल्यानंतर मुक्कामी गेलतो. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज रायगडावरनं स्थापन केला. आणि त्या ग्रामपंचायतचं नाव विचारलं तर त्या ग्रामपंचायतचं नाव होतं छत्र निजामपूर. आता सांगा, अरे ज्या शिवाजी महाराजांनी मोगलांना उद्ध्वस्त करून टाकलं, औरंगजेबाला नाकी नव आणून टाकलं, त्या राजधानीचं नाव हे निजामपूर कसं काय असू शकतं? किती मोठं षडयंत्र आहे बघा.
अरे आमच्या राजाची राजधानी छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये कशी काय असाल? 29 तारखेला हा विषय लक्षात आला. 30 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंना भेटलो, माननीय जयाभाऊंना जाऊन भेटलो आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा. अरे 30 तारखेला भेटलो आणि 18 तारखेला 4:30 ग्राम विकास खात्याचे मंत्री आणि देवाभाऊंनी आदेश दिला आणि छत्र निजामपूरचं नाव बदललं आणि रायगडवाडीत ठेवलं. किल्ले रायगड करायचंय त्या ग्रामपंचायतीचं नाव. टेक्निकल विषय होता. मी तुम्हाला सांगतो विश्वासानं, देवाभाऊ आणि जयाभाऊ, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालत नाही, त्या विचारावरती चालावं लागतं, त्या विचारानं वागावं लागतं. आणि माझा नेता देवाभाऊ आणि जयाभाऊ या बाबतीमध्ये अत्यंत तंतोतंतपणे वागले आणि 18 दिवसाच्या आतमध्ये छत्र निजामपूरला माती देऊन टाकली आणि रायगडवाडी ग्रामपंचायत निर्माण केली. हे पुण्याचं काम आहे भाऊ. किती मंत्री झाले असतील ह्याच्या अगोदर, कुणाच्याही विषय हातात आला नाही, पण तो तुमच्या विषय हातामध्ये आला. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये ते काम होण्याचंच होतं. नाहीतर तिकडे बघितलं औरंगाबादचं नाव बदलायला किती वर्ष गेली. 88 ला बाळासाहेब बोलले होते की मी आता इथून पुढे औरंगाबाद म्हणणार नाही, मी संभाजीनगर म्हणणार. ते नामांकन झालं 2022 ला देवाभाऊंच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये. म्हणजे तुम्ही तर 18 दिवसात बदलली. बाजूला बसलेत सदाभाऊ. ईश्वरपूरची मागणी किती वर्षाची आहे सम्राट बाबा? किती वर्षाची ईश्वरपूरची मागणी आहे? माग मी आणि भाऊ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. म्हटले बदलून टाकू. साहेबांचा आदेश म्हटल्यावर काय, आता आपलं खानापूर पण बदलायचंय, चिंता करू नका. सुलतान गादेला काय नाव द्यायचंय? सुलतान गादे. त्या लोकांना माझी विनंती आहे, बैठक घ्या. हे असे सुलतान बिलतान इथं चालणार नाहीत, खानमीन इथं चालणार नाहीत. जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या, आम्ही 100% नाव बदलून घेऊ. ईश्वरपूरचं नाव सुद्धा 18 तारखेला बदललं बाबा. काय काय गड्यांच्या तळपायच्या आग मस्तकात गेली, झोप उडाली. ते जाऊन मला न विचारता कसं काय केलं? अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे, लोकभावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला. मी काल कुठंतरी युट्यूब वरती बघितलं, एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही. त्यानं पुढे केलंय. ज्याला बोलायला येत नाही सदाभाऊ, त्याला पुढे केलेलं आहे. त्याला ईश्वरपूर नको आहे. अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं ठेचूनच काढलं जाईल. ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे. ही आपल्या सर्वांची भूमिका आहे. भाऊ एकच वाक्य बोलतो, संताजी घोरपडे यांचं स्मारक तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचं जन्मगाव त्या आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळं तुमची जबाबदारी वाढती आहे. संताजी आणि धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जातीवंत मावळे होते की मोगलांना त्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे, मावळ्यांना तर दिसत होते. आणि त्या संताजींचं स्मारक आमच्या भाळवणीमध्ये करायचं आहे. ते दुर्लक्षित आहे स्मारक. ते स्मारक आणि तुम्ही तिथलं स्मारक तुमच्या तिथलं, हे दोन्ही स्मारकाचं काम भाऊ तुम्ही हातामध्ये घ्यावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. रेवण सिद्धाचं पवित्र मंदिर खानापूर तालुक्यामध्ये आहे आणि लाखो लोक तिथं खानापूरला येतात रेवण सिद्धाचं. आणि बाणूरगडला भैरजी नायकांचं स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, स्वराज्याचा तिसरा डोळा. मी परवा रायगडावरती गेलो होतो, माझी छाती अभिमानानं भरून आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता, ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे, त्या खोलीकडे गेल्यानंतर गाईड बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना, जिजाऊ मासाहेबांना होती. आणि तिसरा माणूस होता, त्या माणसाचं नाव होतं बहिर्जी नाईक. त्या माणसाचं नाव होतं बहिर्जी नाईक. आणि त्या बहिर्जी नाईकांचं समाधी स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे. देवाभाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना. सदाभाऊंना मला आदेश दिला की बहिर्जी नाईकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे. भाऊ आम्ही आमच्या परीनं केलाय. आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं काम आहे भाऊ. म्हणजे तिकडं मोसादची संघटना आहे ना इस्रायलची, त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे? बहिर्जी नाईक आहे.
आमच्या लोकांना माहित नाही. अरे बहिर्जी नाईक कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितला नव्हता. तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, काही कळत नव्हतं. आणि जेव्हा भेटायला येणार तेव्हा बहिर्जी नाईक म्हणले की माझ्या महाराजांना अफजल खान दिसतो कसा ते कळायला पाहिजे. आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती. त्या काळात त्यांनी असा पडदा उपलब्ध करून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल दिसायचा, अफजल खानाला महाराज दिसत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडूनच अंदाज घेतला त्याचा कोतळा कसल्याही परिस्थितीत काढायचा आणि त्या तयारीमध्ये ते महाराज गेले. हे सगळं प्लॅनिंग बहिर्जी राजांनी आणि दोघांनी केलं होतं. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. आणि ते दोन कामं हे महाराजांशी रिंगडीत काम आहेत, ती तुमच्या हातून व्हावीत एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि भावना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. धन्यवाद आदरणीय गोपीशेठजी पडळकर साहेब. आपण यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर बोलतात दुष्काळी जनतेचा तारणहार, विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री, दुष्काळी जनतेचा आपला नेता जयभाऊ बोलतात. एकदा हात वरती, जोरदार टाळी आपल्या जयभाऊसाठी. पोटात काय नाही, सारखं हात वरून टाळी वाजवा म्हणतोय तुम्हाला. एवढं आज खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भव्य दिव्य अशा मेळाव्याला रात्री 10 वाजता बोलण्याचा योग येतोय. आणि शेठ अनेक लोक म्हणत होते की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष नाही. त्यांना हेच उत्तर आहे की रात्री 10 वाजता सुद्धा खानापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी ताकदीनं उपस्थित आहेत. आणि अशा सुंदर अशा या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले बहुजनांचा नेता की ज्या नेत्याचं नाव घेतल्यावर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मोगलांना पाण्यात बघितलं की संताजी धनाजी दिसायचे, तसे आता प्रस्थापितांना गोपीचंद पडळकर दिसतात. पाणी जरी बघितलं गोपी दिसते का असं वाटतंय त्याला. असा आमचा बहुजनांचा युवा नेता सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब. दुसरा आमचा शेतकरी नेता, ज्या माणसानं शेतकऱ्यांच्यासाठी उभी हयात घालवली, शेतकऱ्यांना न्याय देता देता सामान्य माणसाला न्याय द्यायचं राजकारण ज्या माणसाने केलं आणि कायम माझ्या सुखदुःखामध्ये आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये जो माणूस राहिला ते आमचे नेते सन्माननीय सदाभाऊ यांनी या ठिकाणी यांचे मनापासून स्वागत करतो. सन्माननीय पृथ्वीराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आमचा नानासाहेब महाराजांचे चिरंजीव आमचे वस्ताद सम्राट महाडिक यांचे मनापासून मी स्वागत करतो. अनेक माणसं स्टेजवर उपस्थित आहेत, सगळ्यांची नावं घेतलीत, मी सगळ्यांची क्षमा मागतो. तो आजचा कार्यक्रम आणि भारतीय जनता पक्ष मजबूतीनं ताकदीनं बांधण्याचं काम खानापूर तालुक्यामध्ये करत असलेले आमचे बंधू सन्माननीय ब्रह्मानंद पडळकर यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हे शिवधनुष्य आपण पेरले, ते आपण भारतीय जनता पक्षाची धुरा पुढे घेऊन चाललाय. या सगळ्यांचं स्वागत करत असताना पत्रकार बंधू आणि आमच्या माता भगिनी सगळे कार्यक्रम आता 10 वाजतात. आता अधिकचं मी बोलणार, सगळंच आपल्याकडून बोलून झालंय. पण मी मनापासून आपल्याला सांगेन की आज देवाभाऊचा वाढदिवस आहे आणि देवाभाऊचा वाढदिवस होत असताना अनेक लोक वाढदिवसामध्ये मोठे मोठे फ्लेक्स लावतात, डिजिटल बोर्ड लावतात, वाढदिवसाचे बोर्ड लावतात. काही लोक बेंजो लावतात, काही लोक जेवणाच्या पार्ट्या करतात, काही भोकरं कापतात आणि काही लोक पेपरला प्रचंड मोठ्या जाहिराती देऊन लाखो कोट्यावधी रुपयाचा चुराडा करतात.
अशा वेळी आमचा नेता त्याने सांगितलं की माझा वाढदिवस एक तर करूच नका, आणि केला तर माझा वाढदिवस हा लोकांच्या सेवेसाठी द्या, लोकांची सेवा करणारा माझा वाढदिवस झाला पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली. आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की यांनी या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सकाळपासून लोकांच्या सेवेमध्ये होता आणि लोकांच्यासाठी रक्तदानाचं पवित्र काम करत होता. आणि आज गोपी शेठ मनापासून सांगेन की आता रक्तदानाचा एका नेत्याच्या किंवा एका विशिष्ट कार्यक्रमासाठी एका दिवसामध्ये झालेलं हे रक्तदान हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये याची नोंद होईल. अशा पद्धतीचं कार्य आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालं. आणि किमान 2 लाख, माझी माहिती अजून अपुरी असू शकते, पण किमान 2 लाख लोकांनी रक्तदान केलं. आणि आता ते रक्त लोकांचं जीव वाचवण्यासाठी उपयोगाला येईल, ही भूमिका मांडणारा आमचा नेता. त्यासोबत आमच्या शेतकरी जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि पहिली मुलाखत आपण ऐकली असेल, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्यांना, दुष्काळी भागातल्या शेतकरी बांधवांच्या बांधावर पाणी देणं याला माझं प्रथम प्राधान्य आहे. ही भूमिका घेणारा शेतकऱ्यांचा नेता, दळणवळणाची साधनं निर्माण करणारा, सामान्य माणसाला न्याय देणारा, या राज्याचा विकास झाला पाहिजे म्हणून भूमिका मांडणारा, मेट्रो मॅन म्हणून पण त्याच माणसाकडे बघितलं जातं. सामान्य माणसाला न्याय देत असताना आज अंगणवाडी सेविकापासून कुणी न्याय दिला? अंगणवाडी सेविकेला आमच्या देवाभाऊनी दिला. कुणी न्याय दिला पोलीस पाटलाला? आमच्या देवाभाऊनी दिला. कुणी न्याय दिला कोतवालाला? आमच्या देवाभाऊनी दिला. कुणी न्याय दिला सरपंचाला? आमच्या देवाभाऊनी दिला. जे जे काय कुणी न्याय दिला आमच्या लाडक्या बहिणींना? देवाभाऊनी दिला. कुणी आमच्या युवकांच्यासाठी काम करतंय? आमचे देवाभाऊ करतायत. आणि हे सगळं करणारा या महाराष्ट्राच्या अनेक जाणते राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जाणता राजा न मानणारे जाणते राजे आपल्याकडे होऊन गेले. पण खऱ्या अर्थानं या माणूस आपल्या सगळ्यांच्यासाठी लढणारा, झगडणारा, झटणारा, विरोधी पक्षात असला तरी लोकांची जनभावना मांडणारा हा नेता. आज त्या नेत्याचा वाढदिवस आहे. मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि देवानं, परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये ईश्वरानं त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीची प्रार्थना या निमित्तानं करतो. आज आपण सगळेजण या खानापूर तालुक्यामध्ये, पहिल्यांदा येताना मलाही शंका होती आता खानापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा मेळावा म्हणजे काय असणार आहे. पण आज प्रचंड मोठा मेळावा आपण या ठिकाणी घेतला. शेठ तुम्हाला धन्यवाद ब्रह्मा शेठ, तुमचं कौतुक केलं पाहिजे. ही संघटना आता तुम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे अजून 4-4.5 वर्षात मजबूतीने ही संघटना उभी राहील आणि नक्की या भागामध्ये परिवर्तन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसेल. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. आणि हे सगळं करत असताना पडळकर साहेब आपल्याकडे आज दिसत आहेत. कॅमेरे सगळे लावणार असतात. कधी काय येतंय, कधी कुठनं बॉम्ब पडतोय, काय घडतंय, काय बोलतंय. पण आज मी मनापासून सांगेन, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा, सामान्य माणसाचं दुःख मांडणारा, गोरगरिबांच्या व्यथा मांडणारा, बहुजनांच्या व्यथा मांडणारा, आणि तो फक्त व्यथा मांडणारा नाही, व्यथा मांडणारे अनेक लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं नाव घेणारी अनेक लोक आहेत. पण खऱ्या अर्थानं त्या लोकांना न्याय देण्यासाठी मांडलेला प्रश्न शेवटपर्यंत घेऊन जाऊन त्याला तडीस नेणारा नेता कोण असेल तो आमचा गोपीचंद पडळकर आहे. आजपर्यंत मला सांगा, गोपी शेठने एखादा विषय हातामध्ये घेतला आणि तो अर्धवट सोडला असा विषय मला सांगा. एकदा हातात घेतलं की त्या प्रश्नाची तड लावायची, त्याला पुढे घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढाई करायची. मग जशी लढाई करायला लागेल तशी लढायची तयारी असते.
कधी मुद्द्याची कधी गुद्द्याची जी वाटेल ती लढाई करायची ताकद याच्यामध्ये आहे असा नेता या भागाला लाभलाय. माझी विनंती आपल्याला आहे, आपण असं नेतृत्व वाढवलं पाहिजे, फुलवलं पाहिजे आणि अशा नेतृत्वाच्या पाठीशी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. ही बहुजनांची नेतृत्व सहजासहजी उभी राहत नाही, कुणी राहू देत नाही. तेव्हा उभा राहिलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. कोण बघताय आपण इथं सदाभाऊ येत आहेत. सदाभाऊचं राजकारण आपण बघितलं. संघटनेत उभा राहिलेला माणूस एका वाकड्यावर पुतळ्यावर झोपणारा, गोरडीवर झोपणारा नाही, शेतकऱ्यांच्यासाठी वाऱ्या वस्तीनं फिरणारा, शेतकऱ्याच्या बांधावर लढणारा नेता आज आपण सगळेजण बघतोय. अनेक प्रश्न त्या माणसांनी शेतकऱ्यांचे मार्गी लावले. देवाभाऊ कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले. असं आमची कर्तृत्ववान नेतृत्वाची फळी या ठिकाणी आपण बघताय. सम्राट महाराजांच्या रूपानं या जिल्ह्याचं नवं नेतृत्व उभं राहताना आपण बघताय. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतायत. असे हिरे शोधून शोधून देवाभाऊ काढतात आणि त्या हिराला पैलू पाडण्याचं काम या निमित्तानं देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली होताना आपण बघताय. म्हणून मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं, कोण जयकुमार गोरे, काय इतिहास आहे, काय भूगोल आहे. माझे वडील ना आमदार ना खासदार ना पंचायत समितीचे सदस्य ना काय नाही, भूगोल ना इतिहास, कुठलाही भूगोल नाही, इतिहास नाही. एका सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचं रेशनिंग दुकानदाराचं पोरगा आलं आणि प्रस्थापितांची लढाई चालू केली, पाण्याचा संघर्ष चालू केला. आणि ज्या तालुक्यामध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला उसाचं कांड मिळत नव्हतं, कुठंतरी कराडातनं नाही तर पलटणातनं बारामतीतनं उसाचा ट्रॉली भरून आणायची, बाजार पटांगणावर तुळशी बारशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी बाजार पटांगणावर यायची, मग एक ऊस घ्यायचा आणि तुळशी बारशीच्या लग्नाला जायचं, लग्न लावायचं. ही परिस्थिती माझ्या तालुक्याची. त्या दुष्काळी भागात आपण बघितलं, जानेवारी महिना आला की पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी संघर्ष करणारा माझा माणूस, माझा तालुका. त्या माझ्या मतदारसंघामध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही सांगणारी बारामतीची मंडळी, फलटणची मंडळी, पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही ही भूमिका सांगणारे बाबा तुम्ही काय म्हणता, हे कसं घडलं? कारण आमच्या लोकांच्या मनामध्ये ठासून ठासून भरलं होतं की इथं कधीही पाणी येणार नाही. आमचंही कधी कुणाला पाणी मागत नव्हतं, ठासून सांगितलं येणारच नाही, मग मागायचं कशाला, काय मागायचं, सभा मंडळ. अशा पद्धतीची परिस्थिती बघितली. त्या तालुक्यामध्ये आज 5 साखर कारखाने उभे आहेत आणि 5 साखर कारखाना ऊस बाहेर जातो. हा माझ्या तालुक्याचा इतिहास आहे. आणि मी शब्द दिला माझ्या जनतेला, ज्या दिवशी मी उभा राहिलो तरी सांगितलं दुष्काळ मुक्तीसाठी जयकुमार गोरे आलाय. आणि आता सदाभाऊ, मी आता माझ्या जनतेला शब्द दिलाय, पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे बाबा. पाण्याच्या पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नव्हतं, त्या तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे. आणि जर माझ्या तालुक्यातली 2 डोंगरावरची गावं सोडली तर प्रत्येक गावात पाणी पोचलं नाही तर हा निवडणुकीला कधीच उभा राहणार नाही. ही भूमिका घेऊन जयकुमार गोरेने काम केलं. आणि आज 70% मतदारसंघ माझा पाण्याखाली आहे आणि उरलेल्या मतदारसंघात पाणी चालू आहे. याला कोण कारण आहे? देवाभाऊ सारखं नेतृत्व आज आमच्या पाठीशी उभा आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रश्न आम्ही घेऊन पुढे जातो आणि हे प्रश्न सुटतात. आज गोपीचंद पडळकर साहेब देवाभाऊच्या नेतृत्वाखाली काम करतात, सदाभाऊ करतात, आमचे पृथ्वीराज बाबा करतात, आम्ही सगळी मंडळी करतो. आणि प्रचंड मोठी ताकद सामान्य कुटुंबातल्या या युवकांच्या पाठीशी उभं करतात. कारण सामान्य कुटुंबातनं आलेल्या लोकांना सामान्य माणसाचं दुःख माहिती असतं आणि ही भूमिका घेऊन आपण काम करतो. आज काय मागितलं आमच्या गोपीचंद इथं आल्यावर? आमच्या रेवत सिद्धचं मंदिराचं काम झालं पाहिजे. काय मागितलं इथं आल्यावर? संताजीचं स्मारक झालं पाहिजे, संताजी घोरपडेंचं स्मारक झालं पाहिजे. काय मागितलं इथं आल्यावर? इथं बहिर्जी नायकांचं स्मारक झालं पाहिजे. ही भूमिका मांडणारा, सामान्य माणसाचं दुःख मांडणारा, पाण्यासाठी लढणारा, आणि ही सगळी भूमिका या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मांडली. सुदैवानं बाबा माझ्या नेत्यानं माझ्याकडे असं खातं दिलंय, जन्माला आल्यापासून स्मशान भूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात आहे. जन्माला आल्यावर जे लागतं
आमच्या महिला भगिनी बसल्या, तुमचं उमेद बचत गटाचं सगळं काम माझ्याकडेच आहे आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत सगळी व्यवस्था ती बी माझ्याकडेच आहे. तर बिलकुल चिंता करू नका. गोपीचंद मी जीवाभावाचे मित्र आहे आणि माझ्या खात्यामध्ये गोपी शेठला नो बजेट आहे. इथं बजेटचा विषय नाही आणि इथं देवाभाऊने आकडा सांगितला त्याचाही काही विषय नाही. देवाभाऊ जे मला कोटा देतील ते सगळा कोटा दे आमच्या गोपी शेठचा आहे. काळजी करू नका गोपी शेठ. रेवंत सिद्धाचं सांगितलं, मी आज सांगून जातोय 2 वर्षाच्या आत रेवंत सिद्धाला 5 कोटी रुपये ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण देऊ. वर्ग देवस्थानचा दर्जा आहे आपण देऊ. फक्त प्रस्ताव पाठवा. आहे तर बाकीचं माझ्यावर सोडा. आज आपण सांगितलं संताजी घोरपडेंचं हे जन्मगाव माझ्या इथं आपण बघितलं असेल, ज्या काळखेडच्या डोंगरामध्ये त्यांचा अंत झाला ते ठिकाण माझ्या इथं आहे आणि त्यासाठी आपण मागितलं. त्याची चिंता करू नका. आपण तातडीचा प्रस्ताव द्या, बाकी माझ्यावर सोडा. आपण फक्त तातडीचा प्रस्ताव द्या आणि त्याच्यासोबत भैरजी नायकांच्या स्मारकाचं आपण सांगितलंय. त्याचं केवढं मोठं महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे 18 पगड जातीतले होते त्या सगळ्या मावळ्यांना सन्मान मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण घेतो. आमचा नेताही त्या पद्धतीचा, आमच्या पक्षाचा विचारही त्या पद्धतीचा आहे. या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतो तेव्हा ती आपली शक्तीस्थळं आहेत. अशी शक्तीस्थळं मजबूत केली पाहिजेत हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे आणि त्या धोरणात आम्ही त्या शक्तीस्थानासाठी लागेल ते देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे त्याची आपण चिंता करू नका. त्यालाही आपण मार्ग काढू. बाकीचं आता देवा आता बोलले गोपीचंदजी किती बारकाईनं लक्ष असतं सगळ्या गोष्टीवर. परवा रायगडाला गेले, तिथं गेलं की नवीन काहीतरी विषय असतो त्यांच्याकडे. आले मला सांगितले, भाऊ अहो ते रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, ज्या रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ज्या रायगडावर निजामशाही संपुष्टात आणली छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड त्या ग्रामपंचायतीचं नाव आहे क्षेत्र निजामपूर. बघा, निजामाचा अंत छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाहीचा अंत केला पण ग्रामपंचायतीचं नाव बदलायचं आजपर्यंत कुणाच्या डोक्यात आलं नाही. निजामाची निशाणी आज पण तिथं होती. त्या निजामाची निशाणी खालसा करण्याचं सगळ्यात मोठं काम कुणी केलं? आमच्या गोपीचंद पडळकरांनी केलं. एक निवेदन दिलं मुख्यमंत्री महोदयांच्याकडे. मुख्यमंत्री महोदयांनी मला आदेश दिला. त्यांनी तेच निवेदन माझ्याकडे आणलं. मला सांगितलं, भाऊ अधिवेशन संपवायच्या आत मला हे नाव बदललं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आणि माझ्या मित्राला शब्द दिला होता, अधिवेशन संपायच्या आत क्षेत्र निजामपूर खालसा करू आणि रायगडवाडी नाव देऊ. ते नाव आपण दिलं. हे नाव गोपीचंद पडळकर साहेबांनी त्याची शिफारस केली म्हणून झालं. असे अनेक काम आहेत. आता हे सगळं सांगायला वेळ नाही, आता कधीतरी पुन्हा बोलवा. पण एकदा मी हे सगळं करत असताना आपल्याला एवढंच सांगेन, सामान्य माणसाची भूमिका घेऊन लढणारा नेता आपल्याला मिळालाय. रमासाहेब आपण काम करतात. खानापूर आटपाडीचा विषय आहे, अजिबात चिंता करायची नाही. जिथं लढल ज्याला कोणी नाही त्याला देवा भाऊ आणि जिथं तुमचं लढल तिथं जया भाऊ. ही सगळी ताकद देवाभाऊने दिली, नाही तर आम्ही कोण आहे? भारतीय जनता पक्षानं ताकद दिली, नाही तर आम्ही कोण आहे? आणि ही सगळी ताकद सामान्य माणसासाठी भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ही सगळी ताकद आपल्याला लावायची आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाचा विचार या खानापूर तालुक्यामध्ये रुजला पाहिजे, वाढला पाहिजे. याच्यासाठी जे लागेल ते सगळं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. हे या निमित्तानं आपल्याला मी मनापासून सांगेन. माझे अनेक सहकारी त्यांनी मगाशी बोलत होते, सगळ्यांची नावं आता घेता येत नाही, पण या सगळ्यांना मी आपल्याला एवढंच सांगेन, 24/7 काम करणारी आम्ही सगळी मंडळी आहे. कसलाही प्रसंग, कसली अडचण, काही विषय येऊ दे,
24/7 आम्ही उभे असतो. रात्री 3 वाजता फोन लावला तरी कार्यकर्त्याचा उचलतो आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतो. ही भूमिका घेऊन काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. गोपी शेठच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण रमा शेठच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचे काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्याच शुभेच्छा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या वाढदिवसाच्या निमित्तानं राहतील. ते काम आपण पूर्ण करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. राहुलजी मंडले यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पक्षप्रवेश या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे